ज्योतिर्मय महोत्सव 2021 खरं तर हे स्टॉल धारकांच्या किंवा बचत गटातील महिलांच्या अग्रवास्तव ह्या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। आपण पाहतोय 2 वर्ष झालं कोरोनाशी प्रत्येक नागरिक हा एक तरी भीतीने नाहीतर त्या आजाराने त्रस्त झालेला आहे। 4 लोकांच्यात मिसळता येत नाही, आपल्या नातेवाईकांच्याकडे आपल्याला खुलेआम जाता येत नाही, मित्रमैत्रिणींच्याकडे त्यांच्या घरी जाता येत नाही। अशा परिस्थितीमध्ये या कोरोनाने सर्व नाती मैत्री ह्या सर्वांना दूर ठेवून खरं तर खूपच एक या लोकांच्यावरती अन्याय केलेला आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। कारण भारतीय संस्कृती ही म्हणजे पूर्ण जिव्हाळ्याची, म्हणजे नातेवाईक मित्रमैत्रिणी यांना जपणारी आहे। त्यातच या आमच्या बचत गटातील महिला ज्या आहेत त्या महिला खरं तर ह्या कोरोनाच्या काळामध्ये होरपळल्या गेल्या, आर्थिक स्थैर्य ढासळलं गेलं, कुणाशी संपर्क ठेवता आला नाही, ऑनलाईन मार्केटिंग हा प्रकार त्यांना जमला नाही। त्यामुळं ऑनलाईन ज्या कंपन्या होत्या त्यांनी या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये बाजी मारली, पण आमची जी स्टॉलधारक महिला आहे बचत गटातील ती मात्र यापासून वंचित राहिली। हे नियोजन करताना खरं आहे साहेब खूप अडचणी आल्या, त्या महोत्सवाचं नियोजन करताना परवानगी आल्या आणि भीतच सगळे हे निर्णय घेतले गेले। पण आता ज्यांना लसीचे डोस मिळाले नाही त्यांच्यासाठी आम्ही लसीकरण सुद्धा इथं उपलब्ध करून दिलं आणि ह्या खरं तर हे 8 दिवसातलं आमचं नियोजन आहे, त्यामुळं काही त्रुटी राहिल्या असतील यामध्ये, पण तरी पण लोकांचा आपण पाहताय की प्रतिसाद तसा चांगला आहे। कारण 2 वर्ष झालं लोकांना कुठेही बाहेर पडता आलं नाही, एन्जॉयमेंट नावाचे प्रकार नाही, करमणुकीचं काही साधन नाही आणि आपण पाहतोय सिनेमा थिएटर सुद्धा एवढे भरलेले असले पण भीतीचं वातावरण सिनेमा थिएटरमध्ये असतं। पण म्हणून अशा या खुल्या अशा या वातावरणामध्ये या ज्योतिर्मय महोत्सवाचं नियोजन केलं। आताच पाहतोय आपण नुसतं महोत्सव भरवणे हे ज्योतिर्मय फाउंडेशनचं काम नाही, तर महिला सक्षमीकरण हा मुद्दा घेऊन ज्योतिर्मय फाउंडेशनने महिलांना प्रशिक्षण देणं, त्यांना कर्ज मिळवून देणं आणि त्यांना मिळवलेल्या त्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून दिलं, असं ही संकल्पना ह्या ज्योतिर्मय फाउंडेशनची आहे। जास्तीत जास्त महिलांना त्याचा लाभ घेता यावा त्यासाठी आता आपले फ्री मधले ट्रेनिंग चालू आहे आणि ते ट्रेनिंग करत करत त्यांना स्वतःच्या पायावर चांगल्या पद्धतीनं कसं उभं राहता येईल यासाठी ज्योतिर्मय फाउंडेशन नियोजन करते। खरं तर आज मला आनंद होतोय की माझ्या दोन्ही मार्गदर्शिका माननीय श्रीमंत छत्रपती आईसाहेब आणि दुसऱ्या म्हणजे चेतना सिन्हा या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली। खरं तर या दोघींनी साथ दिली म्हणून तुम्ही आज इथपर्यंत पोहोचले। त्यामध्ये कुठलंही राजकारण नाही, त्यात फक्त आहे प्रेमाचा ओलावा, एवढंच मी आपल्याला सांगू इच्छिते। कारण आपण पाहतोय की माणूस राजकारणात असू दे किंवा समाजकारणात असू दे आपला फायदा काय एवढंच बघत असतं, पण ह्या दोघींनी मात्र ही जी फाउंडेशनची कल्पना आहे ती मात्र चेतना भावींची आहे। कारण त्या मला म्हणत होत्या वहिनी तुम्ही अजून काय करताय तर म्हणजे तुमच्यापर्यंत उंचीपर्यंत मी पोहोचू शकेन नाही तर नाही शकेन, पण तुम्ही मात्र जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुमचं नाव मात्र भावी माझ्यावर असणार आहे। आणि दुसरं एक म्हणजे आईसाहेब, मी महोत्सव जेव्हा भरवत नव्हते तेव्हा आईसाहेब मला म्हटल्या काय होतंय तुम्हाला डेअरिंग करता येत नाही का, करून बघा, केल्यावर होतं। ह्या एका शब्दावरती खरं मी ह्या महोत्सवाचा पाया उभा केला आणि त्याला आता जे फळ मिळालेलं आहे ते खरोखरच चांगलं आहे। इथल्या लोकांना चांगला व्यवसाय व्हावा आणि त्यांची उत्तरोत्तर उन्नती व्हावी यासाठी नेहमीच मी प्रयत्नशील राहील। आपण पाहतो या कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा लोकांची या महोत्सवामध्ये सुरुवात चांगली झालेली आहे। मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि आपल्या तब्येतीची काळजी घेत या स्टॉलचा महोत्सवाचा आनंद घ्या, एवढंच मी सांगू इच्छिते। ज्यांचं लसीकरण राहिलेलं आहे त्यांनी मात्र सर्वांनी या लसीकरणाचा लाभ घ्या, कारण हॉस्पिटलमध्ये जाणं किंवा इतर केंद्रामध्ये जाणं ज्यांना शक्य नाही त्यांनी या महोत्सवामध्ये तेही सुविधा आपण उपलब्ध केलेली आहे। त्यामुळे मी आपले सिव्हिल सर्जन आपले डॉक्टर सुभाष चव्हाण
यांचंही खरं तर आभार मानते की त्यांनी मला ही सुविधा उपलब्ध करून दिली. एवढंच मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छिते आणि आपल्या ह्या स्टॉलधारकांच्या सगळ्या स्टॉलधारकांना मी शुभेच्छा देते. आणि इच्छिते की माणमध्ये ज्यावेळी आम्ही दुष्काळात जनावरांची छावणी चालवली त्यावेळी जर पहिले कोण सातारकर आमच्याकडे आले असतील तर राजमाता आपण होता. नमस्कार. हे त्याच्यासाठी सांगते की त्यानंतर एक वेगळा कॉन्फिडन्स आत्मविश्वास येत गेला आणि माणमधले ज्या जनावरांच्या छावणी चालवताना जे सातारकरांची जी मदत आली आणि तो मदतीने ती छावणी चालली एवढंच नाही तर आम्हाला हा आत्मविश्वास आला की माण देशातला दुष्काळ आता हटवला पाहिजे आणि तो हटवण्यासाठी आम्ही आता खंबीर आहोत कारण सातारकर आमच्या बाजूने आहे. आणि म्हणून मग बंधाऱ्याची बांधकाम हे सगळे काम चालू झाले. आता सुवर्णादेवीने हा जो धाडस केला म्हणजे कोविड नंतर खरंच आहे. म्हणजे मला बरेच लोक विचारत होते की केव्हा महोत्सव तुमचा होणार आहे, पण मला असं वाटतं की सुवर्णाताई तुम्ही एक चाल चालू केली. कोविड नंतर आत्मविश्वासाने हा महोत्सव चालू झाला आणि खरंच आहे की तुम्ही जे म्हणला की बाकीच्या लोकांना डिजिटल बिझनेसेस आहेत पण जे छोटे मोठे व्यवसाय करणारे आहेत त्या डिजिटलमध्ये नाही मारू शकत आपला हे मज्जाव, तर ते त्यांना कुठेतरी अपॉर्च्युनिटी संधी भेटली पाहिजे. आणि आपण ज्योतिर्मय फाउंडेशनच्या ज्योतिर्मय महोत्सव द्वारा ह्या ग्रामीण भागातल्या महिलांना बिझनेस व्यापार करायची संधी दिली. सुवर्णाताई आपल्या धाडसाला सलाम. आणि त्याचबरोबर ज्योतिर्मय फाउंडेशनची संपूर्ण टीम आपल्या बरोबर आहे आणि ते दिसून येतं की कसं आपण हे सगळं इतकं मोठं हा महोत्सव उभा केला. दुसरं अजून मला राजमातांना सांगावंसं वाटतं की मी जे हे मास्क घातलेलं आहे खरं राजमातांना लक्षात नसेल पण माझा अंदाज आहे 1994 साली किंवा काय एकदा आपण मसवडला आला होता आणि त्यावेळी आपण आम्हाला सासमीरा इन्स्टिट्यूशन मुंबई त्याची चर्चा झाली होती आणि त्या सासमीरा इन्स्टिट्यूशन जी टेक्स्टाईलची आहे आणि ते लोक टेक्स्टाईल डिझायनिंग मध्ये आहे. तर राजमातांना मी सांगू इच्छिते की तेव्हापासून मी त्यांच्या संपर्कात आहे आणि ज्यांनी आपण ज्यांचा इंट्रोडक्शन करून दिला त्यांच्या बरोबर पुणेमध्ये आपण सिप्ला बरोबर हा मास्कचा युनिट चालू केला आहे. आणि राजमाता कल्पना राजे भोसलेंना सांगते की ज्याची ओळख तुम्ही करून दिली असं आमच्या महिलांनी जवळजवळ 30 लाख मास्क तयार केले आणि हे 30 लाख मास्क बऱ्याच कंपन्यांनी घेतले आणि आपल्या आशीर्वादाने एवढ्या जवळजवळ 700 महिलांना हा काम उपलब्ध झालं. हे उदाहरण इथे मला स्टेजवरनं देण्याचं कारण असं की जसं सुवर्णादेवी म्हणल्या की काही कारण नसतं संबंध येण्याचे, काम करण्याचे आणि काम पुढे नेण्याचं कुठलाही समाजकारण किंवा राजकारण नसतात. जिव्हाळ्याचे संबंध येतात आणि त्याच्यातून आपण एकमेकाकडून शिकतो, माहिती घेतो आणि एकमेकाच्या साथाने आपण पुढे जातो. आणि तो आपण राजमातांना मी सांगते की आपला जो आशीर्वाद असतो त्यांनी आमच्यासारख्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्या वाढत्या आत्मविश्वासामध्ये आमच्यासारखे साताऱ्यामध्ये काम करू शकतात. दुसरं मला सुवर्णाताईंना एक आणखीन कॉंग्रॅच्युलेशन्स द्यायचं आहे की आपण ह्या मध्ये आरोग्य आणि पोस्टल डिपार्टमेंटला आणलं आणि सुकन्या योजना जे गावोगावी खूप त्याची डिमांड आहे आणि लोक चालू करतात त्याची संधी दिली आणि वॅक्सिनेशन दुसरं डोस जरी कोणी घेतलं नसेल तर त्यांनी घ्यावं कारण कोविडमुळे मृत्यू थांबवायचा असेल तर दुसरं डोस घेतलंच पाहिजे आणि त्याची आपण सोय केली त्याबद्दल खूप खूप आभारी आहेत. आणि शेवट आज आपण जे ज्योतिर्मय फूड्सच्या इथे उद्घाटन केलं मला सुवर्णाताईंना सांगायचं आहे की आता
एक वेगळं जगाची सुरुवात होतोय की जिथे खाण्यावर मी फार लक्ष देणार. मला काय खायचं आहे काय नाही खायचं आणि कुठली क्वालिटी पाहिजे. मला शेतातून डायरेक्ट माझ्या घरात येणारं जेवण मला भेटत असेल तर मी ते घेणार, किंवा घरातून तयार झालेलं तेल येत असेल तर मी ते घेणार. आणि असे जे उद्योग आहेत त्या उद्योगांना आपण ज्योतिर्मय फूड्स मार्फत एवढं प्रोत्साहन देता, त्याचं पॅकेजिंग, त्याचं क्वालिटी कंट्रोल हे सगळं आपण बघणार आहात. ज्योतिर्मय फाउंडेशन आपण ते काम घेणार आहात. तर मला ज्योतिर्मय फाउंडेशनला आज कॉंग्रॅच्युलेशन्स करायचं आहे की आपण ज्योतिर्मय फूडची आजपासून सुरुवात केली. आणि मला हेही सांगायचं आहे की जानेवारीमध्ये दुबईमध्ये एक दुसरा एक्सपो होतोय, एक आता झाला, ज्याच्यात आपल्या बऱ्याच मराठी लोकांना तिथे म्हणजे तिथे अवॉर्डही भेटले. पण अजून जानेवारीमध्ये पण होतोय. तर सुवर्णाताई, हे आपण फूड एक्सपो मध्ये आपला हे प्रॉडक्ट नक्की गेला पाहिजे, जगभरात त्याची मार्केटिंग व्हायला पाहिजे. खरंच सुवर्णादेवींचं त्याचबरोबर चेतना भाभींचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण की त्या दोघींनी फार मोठी आकाश भरारी मारली आहे. आणि त्या आकाश भरारीमध्ये जसं त्या झाडीचं आपल्या पिल्लांकडे लक्ष असतं त्याप्रमाणे त्यांनी महिलांकडे त्यांच्या सबलीकरणाकडे लक्ष दिलेलं आहे. आणि त्यांच्या माध्यमातून त्या दुर्बळ घटकाच्या महिला ज्या आहेत त्यांचा खूप फायदा झालेला आहे. त्यासाठी सुवर्णादेवीने बरेच प्रॉडक्ट्स निर्माण केलेले आहेत. MIDC मध्ये त्यांचे आता कारखाना आहे. आणि इतर क्लासेस देखील त्यांनी सुरुवात केलेली. मग फॅशन डिझायनिंग असेल, टेलरिंग असेल, दुसरं काय होम प्रोडक्ट्स वगैरे अशा अनेक गोष्टी त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. बघता बघता ह्या ज्योतिर्मय फाउंडेशनला 7 वर्ष झाले आणि प्रत्येक वर्षी त्या ह्या एक्झिबिशनमध्ये प्रगतीच दिसत आलेली आहे. ह्या एक्झिबिशनमुळे एक सातारकरांना नवचैतन्य निर्माण होतं आणि स्टॉल धारकांना देखील एक मार्केट मिळतं. उद्योजकांनी देखील त्यांचे जे काय व्यवसाय आहेत त्यांचे देखील त्यांनी डिस्प्ले केलेले आहेत आणि त्यामुळे सगळ्यांचाच फायदा ह्या अशा एक्झिबिशनमुळे होत असतो. सुरुवातीला थोडेफार स्टॉल होते पण आता जवळपास 200 स्टॉल्स त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि प्रत्येक वेळेस त्यांची डिमांड वाढतच चालली आहे. आणि ह्या अशा कामामध्ये चेतनाताईंसारख्या एक धडाडी महिला त्यांच्याबरोबर असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ते खरोखरच खूप त्यांनी काम उभं केलेलं आहे आणि अशा दुष्काळी भागामध्ये त्यांनी ईर्षेने जे त्यांचं कार्य मानदेशी फाउंडेशनचं काम अशा ईर्षेने केलेले की संपूर्ण महाराष्ट्रभर त्या फाउंडेशनचे शाखा आहेत आणि ह्याचबरोबर त्यांनी गरजू शेतकऱ्यांसाठी आणि इतर गरजूंसाठी देखील बँक ची स्थापना केली आणि ही बँक अतिशय निर्मळ आणि स्वच्छ हेतूने केल्यामुळे ह्या बँकेची देखील शाखा सर्व महाराष्ट्रभर आज आपल्याला दिसून येतात. त्यांचं आणि सुवर्णादेवींचं काम म्हणजे
वडाच्या पारंब्या असतात त्यासारखं हे भरारीने वाढून राहिलेलं आहे आणि स्त्रियांचं एक इन्स्पिरेशन म्हणतात ते ह्या दोघी आहेत आणि मला अभिमान वाटतो की एवढं सगळं कौतुक होत असताना देखील त्यांनी कधीही गर्व बाळगला नाही. त्या नेहमी अतिशय साधेपणाने आणि सगळ्या स्त्रियांच्या पाठीशी उभ्या आहेत आणि त्यांना अतिशय एक जोरकस असा विश्वास देतात. आज त्यांना मी लग्न झाल्यापासून पाहत आलेले आहे. अतिशय प्रेमळ, मायाळू आणि लोकांचं हित सांभाळणाऱ्या ह्या सुवर्णदेवी आहेत. अर्थात त्यांना घरची देखील साथ आहेच. नरेंद्र दादा देखील या एक्झिबिशनमध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे आणि अशा सगळ्यांच्या सहकार्याने ते सगळे अतिशय सक्सेसफुल असं होत आहे. चेतना भाभींच्या बँकाबद्दल बोलायचं झालं तर इतर लोकांनी त्यांच्या बँकेचं उदाहरण घ्यायला पाहिजे. कारण की जे बँका उभ्या करतात त्यांचं नावलौकिक पाहून तिकडे इन्व्हेस्ट करतात, कर्ज घेतात आणि मग ती बँक डबघाईला येते. म्हणजे ते म्हणतात ना, नाव मोठं लक्षण खोटं. अशा पद्धतीने अनेक बँका डबघाईला आलेल्या आहेत. परंतु चेतना भाभींची बँक अतिशय मजबूत अशी जिकडे जिकडे शाखा उघडलेल्या आहेत तिकडे तिकडे अशा मजबूत उभ्या राहिलेल्या आहेत. तेव्हा चेतना भाभी आणि सुवर्णदेवी ह्या प्रगतीपथावर आहेत आणि परदेशात देखील त्या नक्कीच त्यांनी नाव कमवलेलं आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मला खात्री आहे की सुवर्णदेवी देखील हे त्यांचे प्रॉडक्ट ते परदेशात देखील लॉन्च करतील आणि त्यांच्या मार्गदर्शक चेतना भाभी यांची नक्कीच त्यांना मदत होणार आहे. तेव्हा त्यांना ह्या त्यांच्या अतिशय नोबल वाटचालीमध्ये आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेतच आणि माझ्या कायमच असणार आहेत. तेव्हा त्यांना ऑल द बेस्ट आणि गुड लक आपण ह्या निमित्ताने विश करतो आहे. आणि चेतना भाभींनी जे पर्वत दुर्घटनेबद्दल त्यांचं मनोदय व्यक्त केलं मला पण भावत नाही. हे सगळं ही दुर्घटनेमुळे संपूर्ण भारत हादरून गेलेला आहे. सगळ्यांच्या घराघरामध्ये एक दुःखाचं वातावरण निर्माण झालेलं आहे असं ते व्यक्तिमत्व होतं. भारताचं फार मोठं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे आणि प्रथम अशी अपॉइंटमेंट करण्यात आली की चीफ डिफेन्स सेफ्टीसाठी त्यांची नेमणूक झाली. तिन्ही दलातले जे दल आहेत त्यांचं लिडरशिप त्यांना सोपवण्यात आली आणि एवढंच नाही तर त्यांचे विचार एवढे महान होते. त्यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट प्राईम मिनिस्टर बरोबर असल्यामुळे ते वेगळंच व्यक्तिमत्व होतं. पाकिस्तान आणि खालोखाल चायना देखील त्यांच्यावर त्यांचं नाही म्हटलं तरी दहशतच होती त्यांना ह्याची. आणि अशी व्यक्ती जाणं म्हणजे आमची पण म्हणजे आपल्या सगळ्यांची झोपच उडून गेली. खरं वाटत नाही ते आपल्यामध्ये नाही आहे आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी सातारकरांच्या वतीने आणि आमच्या राजघराण्याच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना आपण ह्या टायमाला
म्हणजे त्यांना श्रद्धांजली देऊन त्यांचं स्मरण करतो. आणि पूर्ण भारतात 900हून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल अँड टुरिझमच्या कंपन्या असून दरवर्षी 3 कोटीहून अधिक जॉबच्या संधी ट्रॅव्हल अँड टुरिझमच्या क्षेत्रात उपलब्ध होतात. आजच्या तरुणाईला सर्वाधिक आकर्षित करणारं करिअर क्षेत्र म्हणजे ट्रॅव्हल अँड टुरिझम. साताऱ्यात प्रथमच 12वी पदवीधर किंवा पदवी पूर्ण करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी. मुंबई कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज घेऊन येत आहे डिप्लोमा आणि शॉर्ट टर्म कोर्सेस इन ट्रॅव्हल अँड टुरिझम. कालावधी 6 महिने ते 1 वर्ष. कॉलेज प्रशिक्षण रोज 2 तास. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल कंपनीत जॉबची संधी. परगावातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र राहण्याची आणि जेवणाची सोय. माफक फी मध्ये प्रवेश. संपूर्णतः प्रॅक्टिकल व्यावसायिक प्रशिक्षण. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 7020 63 60 39. मुंबई कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, राधिका रोड, बसापा पेठ, सातारा.